नमस्ते, मी डॉक्टर अमोल पुंडे आणि सगळ्यांचं स्वागत आहे वेद कस्तुरी कृषी पर्यटन केंद्र पारुंडे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी. सध्या आपण आपल्या आंब्याच्या बागेमध्ये आहोत आणि तुम्ही माझ्या मागे जे आंबे पाहताय ते आहे हापूस जातीचे आंबे. खरं त्याला एक वेगळी ओळख आहे. शिवनेरी हापूस या नावाने त्याला गेल्या वर्षीच जे आहे टॅगिंग मिळालेलं आहे, जे आहे मानांकन मिळाले. तर त्याचं वेगळेपण आहे ते एकतर जे वेगळेपण आहे त्या ठिकाणी मानांकन मिळण्यासाठी त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणची माती, त्या ठिकाणी असणारं पाणी, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होऊन आंब्यामध्ये जे वैशिष्ट्य त्यातून निर्माण होतं त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणची ती युनिक आयडेंटिटी असते किंवा ओळख असते. याला जी आय मानांकन म्हणतात. खरं तर रत्नागिरी असू द्यात किंवा देवगड असू द्यात, कोकणातल्या जातीनं यापूर्वीच ते मिळालेलं होतं. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून ज्या जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात आंबा पिकवला येतोय त्या ठिकाणी मात्र काही दिवस सतत पाठपुरावा केल्यानंतर ते मिळालं. आणि ही सगळी अभिमानास्पद अशा पद्धतीची गोष्ट आहे की आमच्या जुन्नरला खरं तर जो मार्केटमध्ये बराच काळ भाव खाऊन जातो त्याला शासन दरबारी मागणी केल्यानंतर मानांकन मिळालं. ओके. आता हे मानांकन हे इतिहासाच्या याच्यावर भेटलं का गुणधर्मांवर भेटलं नेमके? गेल्या अनेक वर्षांचा त्याच्यासाठीचा पाठपुरावा करत असताना अगदी ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याला द्यावी लागली. त्यासाठी असणारं जे क्षेत्र आहे आंब्याच्या लागवडीखाली, त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे शासनाकडे किंवा त्या कमिटीकडे सादर करावे लागले. आंब्याला खरं तर तब्बल 1-2 नाही तर 5,000 वर्षांचा इतिहास आहे. जो ज्ञात इतिहास आहे तो 2 ते 2,500 वर्षांपूर्वीचा. गाथा सप्तशती राजा सातवाहनांच्या हाल जो सातवाहन होता त्याच्या कालखंडामध्ये लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये इथल्या पाना फुलांचे, आंब्याचे अनेक वर्णनं आपल्याला पाहायला वाचायला मिळतात. त्याच्यामुळे 2-2.5 हजार वर्षांपूर्वीची जुन्नर परिसरात त्यांची जी असणारी आर्थिक राजधानी आहे, ज्या ठिकाणी भारतातल्या सगळ्यात जास्त लेणी आहेत आणि त्यातही विशेष करून अंबिका लेणी आहे, त्या ठिकाणचे जे शिलालेख आहेत, या ठिकाणी असणाऱ्या शिलालेखांमध्ये आजूबाजूची गावं, त्यांची त्या काळात असणारी नावं, या परिसरात असणारे वृक्ष यांची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. पुढे पुढे जसा कालावधी होत राहिला, आंब्याच्या साधारणपणे 1000पेक्षा अधिक जाती भारतात आहेत. त्यातही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक जाती आपल्याला लावलेल्या पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं की पोर्तुगीजांनी आंबा अल्फान्सो दो अल्बुगर जो आहे यावरून ते अल्फान्सो नाव लोकप्रिय झालं पुढे जाऊन आंब्याला. कोकणामध्ये त्याची लागवड केली गेली. विशेषतः पोर्तुगीजांनी आणल्यानंतर त्या पद्धतीची त्यांनी त्याचा कदाचित तिथून प्रचार झाला. पण खरं तर आंबा हे मूळ भारतीय फळ आहे, जे आफ्रिका असू द्यात किंवा युरोप असू द्यात इतर खंडांमध्ये ते नंतर कालांतराने पोहोचलं गेलं आणि ते जगामध्ये अतिशय लोकप्रिय असणारं फळ आहे.